अरे गुड मॉर्निंग मॅरी. हे काय बुके गिफ्ट्स अँड ऑल ओके ना? सर हे ब्राऊन आहे ना मला तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो. अरे वा. काय? व्हॉट? रेसिग्नेशन लेटर? सिन्सिअरली मॅडी, काय तू रिझाईन करतेस? येस सर. तर मला आता इथे काम नाही करायचंय आणि त्याचं रिझन मी त्या रेसिग्नेशन वरती लिहिलंय सर. एवढं मोठं रिझन? हे 10 पानी आहे रेसिग्नेशन लेटर. मला वाचायला 4 दिवस लागतील त्यापेक्षा. प्लीज तूच सांग ना मॅडी. सर मला नाही बोलायचंय सर तुमच्याशी. मी तुम्हाला काय समजत होते आणि तुम्ही काय निघालात सर. सर इतकी गोड बायको असताना तुम्ही तिचा विचार काहीच केला नाही सर. सगळे मेन ना सारखेच असतात. नाही, पण हे सारखेच म्हणाला मी केलंय काय? तुम्ही काय केलं हे मी माझ्या तोंडाने नाही सांगू शकत सर. बापरे. तुम्ही शेमलेसली वागलात पण मी शेमलेसली तिच्याबद्दल नाही ना काही बोलू शकत. तिच्यासाठी तुम्ही मॅमवर अन्याय केला सर. ती बघा सर किती शेमलेसली तुम्ही ती 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 करताय. बरोबर आहे सर, ती तुमच्या मनात आहे ना. पण मॅमला किती वाईट वाटत असेल. त्या काय बोलू पण शकणार नाही तुम्हाला. पण तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही. तुम्हाला तिच्याबद्दल वाटणार. त्यांच्या पुढे ती पाणी कप आहे लक्षात ठेवा. त्यांच्या पुढे ती मॅडी 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 हे ती 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 जे काय चाललंय ना मला काही कळत नाही. मला तर सांगशील का? सर बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. सर मेन्सला काही समजत नसतं हे समजलं सर मला आता. पण सर माझी 100% खात्री आहे सर की ती आसावरी मॅम पेक्षा दिसायला सुंदर नसणारच आहे. पण सर लव्ह इज ब्लाइंड ना सर. मला खूप वाईट वाटतंय आणि म्हणून मी हे काम सोडून चालली आहे सर. ओके 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 मॅडी, मला जरा कळेल असं काही सांगशील का? तू काय झालंय सांग मला. तुम्ही मला काय विचारताय सर? तर एक नवरा बायकोला सोडून जर तिच्याकडे जात असेल तर बायकोला किती वाईट वाटणार ना सर. तर त्या दिवशी फोनवर तुम्ही तिचं नाव घेतलं ना माझ्या समोर, मंदिरा मंदिरा. तिच्याकडे तुम्ही भेळ खायला गेला होतात सर. आठवलं सर तुम्हाला? सर मी मॅमला सगळं सांगितलं. मॅमला किती वाईट वाटलं सर. हो 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 हो. ही जिनियस आयडिया तुझी आहे तरीच तू घरी माझ्याबरोबर लपाछपी खेळत होतीस. मी तोच विचार करतोय. आसावरी अशी मॅडी 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 तू खरंच मॅडी आहेस ग. हे बघ तसं काही नाहीये. मी तुला सांगतो मी जे बोलत होतो ना ते सर नो 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 सर. सर मला काही ऐकायचंच नाही सर तुमचं. सर तुम्ही मला आन्सरेबल नाही आहात. तुम्ही मॅमला आन्सरेबल आहात. सर आता मला एकच विचारायचंय तुम्हाला. त्या मंदिराचा तुम्ही मला ऍड्रेस द्या. हे काय आहे? सर सर आता मी आहे आणि ती मॅडी आहे. सर आता मी आहे आणि ती मंदिर आहे सर. ऍड्रेस द्या सर. तुम्ही ऍड्रेस द्या सर. काय नाही द्यायचा सर? ऍड्रेस नाही द्यायचा तुम्हाला? इट्स ओके सर. तर नो प्रॉब्लेम सर. त्या ऍड्रेस मी बरोबर शोधून काढीन. आता मंदिर आहे ही मॅडी आहे. गुड बाय सर. हे मॅडी. बापरे मॅडी खूपच रागावली आज. नाही पण तिचा राग म्हणजे काय आज आहे तर उद्या काय का चिडले हे सुद्धा विसरेल उद्यापर्यंत. आई काय करतेस तू? आई अगं बोल ना. अशी बॅग का भरतेस तू? आई मी तुला विचारतोय ग काय झालंय? माझं काही चुकलंय का आई? हा माझ्यावर रागवलीयस तू? आई सांग ना तू माझं काही चुकलंय का? नाही रे बबड्या तुझं काही नाही चुकलं. तू किती शहाण्यासारखा वागतोस आजकाल. मला किती मदत करतोयस. अगं मग एवढी का चिडलीयस तू? हे बघ ना कसे वागतायत माझ्याशी. अरे काल कुठे गेले होते? इतक्या उशिरा का आले? काहीच सांगायला तयार नाहीयेत. मी ना आता ह्यांचं वागणं नाही सहन करू शकत. खूप त्रास होतोय मला. मी घर सोडून चालले बबड्या. आई अगं ऐक ना माझं. नाही रे बबड्या आता मी त्यांच्या घरात नाही राहू शकत. आई अगं पण तू का जातेस घर सोडून? हे बघ हे घर आपलंय. जायचंय ना घर सोडून तर त्यांना जाऊ दे. हो ना पण मी त्यांना जा म्हणू शकत नाही ना म्हणून. नाही
त्यांच्या या वागण्याची ना त्यांना हीच शिक्षा आहे की त्यांनी माझ्याशिवाय राहायचं. बबड्या, मी गेले की तू सांभाळा स्वतःला, वेळेवर खात पीत जा, शुभ्रालाही जप. हं? आई हे बघ, उगाच काही बोलू नकोस, हा वेडे पण आहे. मी तुला कुठेही जायला देणार नाहीये. त्या राजेंशी मी बोलतो, ते नाही दुखवू शकत तुला असं. आता बोलून काही उपयोग नाहीये बबड्या, माझा निर्णय झालाय. मी जाणार आहे. तू उगीच माझ्यासाठी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. फक्त स्वतःला जप. नाही नाही आई, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. बबड्या, अरे असं काय करतोयस तू? तू बाजूला हो, मला जाऊ दे. आई अगं असं काय करतेस? शुभ्रा, ए शुभ्रा, आई नको ना, ऐक ना आई. आई आई अगं काय वेडे पण आहे. आई ऐकून घे ना. शुभ्रा, शुभ्रा लवकर बाहेर ये. आई अगं थांब ना गप, तू अशी बॅग भरून कुठे चाललीस? नाही नाही नाही, मी तुला नाही जाऊ देणार. अगं ऐकून तर घे ना, मी काय बोलतोय ते. काय झालंय? काय झालं आणि काय चाललंय सगळं माहितीये तुला शुभ्रा. अगं कसे वागतायत हे माझ्याशी. नाही, मी घरातनं गेल्याशिवाय त्यांना ना किंमतच नाही कळणार आहे माझी. बापड्या, तू बाजूला हो. नाही आई, बाजूला आई हो तू. शुभ्रा सांग ना तिला. आई 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 एक मिनिट थांबा. तुम्ही कुठे? आई आई काय करताय? शुभ्रा, शुभ्रा बाजूला हो, बाजूला हो शुभ्रा. आई पण तुम्ही जाणार आहात कुठे? आई तू कुठेही गेलीस ना तरी मी माझं हे घर सोडणार नाही. त्या राजेंना मी जाब विचारणार. आले आले जरा म्हणून दिन नाही. कोण आले या वेळेला? हसावरी काकू, बॅग घेऊन. काकू, मी ते घर सोडलंय. कुठे जाणार होते हो मी? तुमचं घर दिसलं. काकू, हे सुद्धा माझं माहेरच आहे ना? हो ना? हो हो मग मी इथे राहू शकते का हो? हो ना, का नाही? थँक्यू काकू. काकू, आले आले. काकू खरंच म्हणजे सॉरी. बघ, काही बोलू नकोस. माझी लेक नवऱ्याशी भांडून रुसून माहेरपणाला आलीये. मला आवडलं, अगदी आवडलं. खरं सांगू का, संसारात सारखा गोडवा गोडवा ना अजिबात बरा नाही. कसं मध्येच चटपटीतपणा हवा, तिखटाचा ठसका सुद्धा हवा, तरच खरी मजा येते संसाराला. मला तर धाकधुकच होती, तुम्ही दोघं भांडता की नाही. पण आता कसं अगदी बरं वाटलं. माहेरपणाला आलीयस ना, आता छान छान लाड करून घ्यायचे. अहो पण काकू, हे साधं सुद्धा भांडण नाहीये. मी खरंच खूप रागावले यांच्यावर. तुम्हाला माहितीये ते किती वाईट वागलेत. शोभत नाही यांना जे वागलेत ते. अगो बाई, माझी आसावरी खरोखर चिडली. नेहमी सगळ्यांच्या चुका पदरात घेतेस आणि आता अभिजित राजे त्यांच्यावर आसावरी चिडली. खरंच कौतुक वाटतं मला. पण काही म्हण, अभिजित राजे खरंच लकी आहेत. आसावरी त्यांच्यावर चिडली आहे. पण खरं सांगू का, तू बाई फार वेळ घेतला असं त्यांच्यावर चिडायला. मी तर लग्नाच्या 4थ्या दिवशीच रुसून माहेरी जाऊन बसले होते. पण सांगू का, आता अभिजित राजे येतील, तुझी गोड समजूत घालतील आणि मग तुमच्या संसारातला गोडवा आणखीन वाढेल. मग म्हणशील आता वारंवार रुसायला पाहिजे आणि माहेरी जायला पाहिजे. चल, बॅग आतमध्ये ठेव, मी काहीतरी मस्त चटपटीत खायला करते. आलेच मी. अरे सोहम, कुठे होतास तू? मला न सांगता गेलास. मी फोन करते, फोनही घेत नाहीयेस तू तुझा. माझी आई घर सोडून गेलीये, तिला शोधायला गेलो होतो. हो, तू इतका काय चिडतोयस? आई तर, याला ही आईंची किंमत कळू दे की जरा. एक मिनिट शुभ्रा. आई तर काय? कुठे काय? तिचा काही फोन वगैरे आला होता? नाही, काहीच नाही. तिची कोणी मैत्रीण राहत नाही इथे, तिचे नातेवाईक सुद्धा नाहीयेत. बरं, कोकणात ती बस पकडून जाईल आजोबांकडे, एवढी हिंमत नाहीये तिच्यात. मग गेली कुठे असेल ती? आई होती तेव्हा तिला मनस्ताप देत होतास, आता नाहीये तर तुला त्रास होतोय. हे बघ, मी नाही, त्या राजेंनी दिला मनस्ताप. बरं, त्यांना कळवलं तरी आहेस का काय झालंय? आहेत कुठे ते?
एवढी पण जबाबदारी नाहीये की येऊन बघावं काय झालंय ते. माझं ना डोकं फिरलंय शुभ्रा. आज ते आले ना की मी बरोबर सुनावणार आहे त्यांना, आणि तू मध्ये पडायचं नाहीयेस, कळलं? सर कुठे गेलेत पण? तुझे कपडे ना इथे कपाटात ठेव. अहो कपाटात कशाला काकू, राहू देत ना बॅगेतच. अगं असं काय करते? 4-6 दिवसासाठी माहेरपणाला आली आहेस ना? अगो बाई, 4-6 दिवस? नाही नाही, इतकं नाही मी राहू शकत हो. अहो घरी किती कामं असतात, कोण करेल सगळं? अगं कोण करेल काय? शुभ्रा शुभ्रा आहे की तिथे? नाही, शुभ्रा आहे. आणि शुभ्रा खरं सांगू का, ऑफिस सांभाळून सगळं करते हो घरातलं. पण तिला ऑफिसची खूप कामं असतात, घरून सुद्धा ऑफिसची कामं करावी लागतात ना. एवढं सगळं करताना गोंधळून जाईल ती. अहो किती कामं असतात घरामध्ये. स्वयंपाकाचं बघावं लागतं, नाश्त्याचं बघावं लागतं. आता बघा, सकाळी ना यांना कॉफी लागते, कधी कधी स्वतःच्या हाताने करून घेतात, कधी कधी हातात द्यावी लागते. बबड्याला आलं घातलेला चहा लागतो, तो त्याला हातात द्यावा लागतो. मग नंतर नाश्त्याचं करायचं. बबड्याला कधी कधी काहीतरी वेगळं हवं असतं. तसं हे जे घरी केलेत ते खातात, कधी कधी त्यांनाही काहीतरी वेगळं हवं असतं. आणि शुभ्रा कधी कधी कामात एवढी गढून गेली असते ना, नाश्ता करायचाच भान उरत नाही तिला. मग तिलाही हातात द्यावं लागतं. आता दुपारचे कपडे धुवायला काढायचे, मशीन लावायचं, ते वाळत घालायचे, स्वयंपाक करायचा, भांडी करायची, केवढी कामं असतात. आणि संध्याकाळी ना ह्यांना हमखास काहीतरी चटपटीतनीच घात केलाय सगळा. खूप राग आलाय मला यांचा. मला नाही जायचंय. आसावरी, तूच बॅग उचलून इथे आली आहेस. मनानं तू तिथेच आहेस. सोहमच्या भोवती, शुभ्राच्या मागे पुढे, अभिजितच्या आसपास. ते मनालाही जरा माहेरी यायला सांग. 2 दिवस त्याचं पण जरा माहेर पण होऊ दे की. काय करू काकू, कधीच अशी बॅग भरून माहेरी निघून नाही ना गेले मी. म्हणजे सोहमच्या वेळेला गेले होते माहेरी, त्यानंतर माझी आई गेली आणि मग काय, माहेरच तुटलं माझं. पण ह्या घराने मला इतकं आपलंसं करून घेतलं ना की मला कधी माझ्या माहेराची उणीवच भासली नाही. आज आणि आता बॅग भरून घराच्या बाहेर पडले तर का कोण जाणे, पावलं आपोआप ना तुमच्या घराकडे वळली. अगं आईच आहे मी तुझी. आणि अभिजित राजे ते सुद्धा मला आईसारखंच मानतात ना. आपण असं करूया का, तुझं इथे लक्ष लागत नसेल ना तर आपण त्यांना सुद्धा माहेरपणाला बोलूया का? नाही म्हणजे मग लागेल तुझं लक्ष. तसं काही नाही हो काकू. तिन्ही सांजेची वेळ झाली नाही काकू, देवासमोर दिवा लावूया का? हो चल लावूया. आसावरी, पाणी दे आणि काहीतरी खायला कर पटकन, भूक लागली आहे मला. हे बघा, काय सर, आई पाणी नाही देऊ शकत, मी देतो. हे घ्या. तू का देतोयस पाणी? कारण आई घर सोडून गेली आहे. का? कुठे गेली? गेली तर गेली. अहो ती बॅग भरून गेली आहे. मग मी काय करू? तुम्ही तिला समजवायला किंवा परत आणायला नाही जाणार? मी सांगितलं होतं तिला जायला. ती गेली तशी परत येईल. नाहीतरी ती मनमानी हल्ली वाढलीच आहे. हे बघा, नवरा म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे की नाही? बायको म्हणून तिची काही कर्तव्य आहेत ना. अरे हाय सर, काय तुम्ही कधी आलात? हरिच्छा, आसावरी घर सोडून गेली तरी शुभ्रा इतकी शांत कशी आहे? शुभ्रा, मी त्यांना आईबद्दल सांगितलं. मला फरक पडत नाही. शुभ्रा, मला जरा कॉफी करून देतेस?
हा आणते लगेच. मला स्ट्रॉंग कॉफी लागते. कशी? स्ट्रॉंग. अरे काय झालं ग शुभ्रा? हे म्हणजे मस्करीची कुस्करीच होऊन बसली. म्हणजे हे उगाच केली ही बबड्यागिरी. मी तुला सांगतो, म्हणजे आसावरीला किती त्रास होईल याचा काही विचारच केला नाही आपण. नाही पण आता बास झालाय, आता बास झालाय, आता अति झालेलं आहे. अरे माझी आसावरीच इथून निघून गेली आणि मी कुठे गेली आहे ती? तू 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 तिला अडवलं का नाहीस? तू लगेच मला कळवलं का नाहीस? मला काही सुचतच नाहीये बघ. चल 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 आपण तिला शोधूया, तिला घरी आणूया. बास झाली ही बबड्यागिरी. मी माझ्या आसावरी शिवाय नाही राहू शकत ग. हेच तर त्यांना बघायचं होतं, तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकता की असं म्हणाली ती? नाही. नाही म्हणजे मला असं वाटलं हो. नाही 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 राहू शकत, नाही राहू शकत. तिला सांग, तिला फोन कर, तिला सांग मी येतोय घ्यायला लगेच. असं काय करताय सर? आत्ता कुठे बबड्यागिरीचा इफेक्ट सुरू झालाय आणि तुम्ही तर काय मस्त बबड्यागिरी केली आहे. म्हणजे आई डायरेक्ट बॅग भरून. तुम्ही हार मानू नका, पण आपल्याला अजून खिंड लढवायची आहे. मस्त कॉफी प्यावो. आसावरी, दारात दिवा लावलास सुद्धा? काही तासातच माहेरी रमलीस हो. काकू बघा ना, यांचे बूट दिसतात दरवाजाच्या बाहेर. म्हणजे आलेत हे घरी. आणि यांना शुभ्राकडनं आणि बबड्याकडनं कळलंही असेल ना मी घर सोडून गेलीये ते. यांना येऊन साधी माझी विचारपूस सुद्धा करावीशी वाटली नाही. येऊन म्हणायचं ना, झालं गेलं विसरून जा, चल घरी. एवढे 2 शब्द बोलायला काय होतं काकू? एवढं कठीण असतं का भांडण मिटवणं? नाही 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 नाही, बस 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 झाली ही बबड्यागिरी. मला आता आणखीन आसावरीला त्रास द्यायचा नाहीये. काय वाटत असेल तिला? ती माझ्या फोनची वाट बघत असेल माहितीये. मी तिला घ्यायला यावं असं वाटत असेल तिला. तू शुभ्रा, तू अशी शांत काय आहेस? खरं सांग, तुला माहिती आहे ना आसावरी कुठे गेली आहे ते? सांग ना कुठे गेली ती? ती अभिज किचन मध्ये जाऊन बसले का बस पकडून कोकणात गेले बाबांकडे? नाही सर, आईना असं जाऊ देईन का मी? गेल्या वेळी माहितीये ना काय झालं होतं? बापरे. मग कुठे आहे? कुठे ती? ए प्लीज शुभ्रा सांग ना. ए मला सांग ना प्लीज, सांग ना. मला नाही बनायचंय बबड्या, मला नाही त्रास द्यायचा आहे माझ्या आसावरीला. आता मी 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 हारलो. ए प्लीज सांग ना कुठे गेली ती? नाही मी तिला शोधायला जाणार, ती सापडल्याशिवाय येणार नाही घरात. थांबा, कुठे चाललाय? नका इतकं टेन्शन घेऊ. आई बऱ्या आहेत आणि घरातच आहेत. इथेच आहे? नाही, या घरात नाही आहेत, त्यांच्या माहेरी आहेत. माहेरी म्हणजे एक भिंत सोडून सुलभा काकूंकडे. चला इथेच आहे. मी जातो तिला घ्यायला लगेच. तिला सांगतो हे सगळं खोटं आहे, मी बदललेलो नाहीये. वा, म्हणजे जिंकत आलेला डाव तुम्ही आता हरणार आहात. जिंकत आलेला डाव म्हणजे? हा म्हणजे सर, आईनी पहिल्यांदा काहीतरी स्टँड घेतलाय. मग भलेही तो तुमच्या विरोधातला असेल, पण मुळात आईंना व्यक्त व्हावंसं वाटतंय. एखादी गोष्ट आवडली नाहीये तर मी ती नाही करणार, ती नाही सहन करणार, हे म्हणण्याचा निर्णय घेतलाय ना आईंनी. आणि सर ट्रस्ट मी, आईंसारख्या एखाद्या बाईने बॅग भरून निघून जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सर आपण इथपर्यंत आणलंय त्यांना आणि आता हार मानायची आहे का? आईंनी पहिली परीक्षा पार केली आहे. मला वाटतं आता वेळ आली आहे आईंच्या दुसऱ्या परीक्षेची.
दुसरी परीक्षा? हे बघा, तुमचं मॅरेज सर्टिफिकेट बनवून आणलंय मी. हे घ्या. मंदिरा? आता मी तुम्हाला सहजासहजी हरू देणार नाहीये. ए नको 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 नको, अजिबात नको. ते मदिरान झाले तेवढे पुरे, आता मंदिरा नको.